मित्रांनो, तुमचं CP अकॅडमी यूट्यूब चॅनलला आजपर्यंत आपण काळ काम वेग ह्या चॅप्टरचे सर्व टॉपिक बघितले. आता हा शेवटचा टॉपिक आहे. हा टॉपिक संपल्याच्या नंतर लगेच दुसरा चॅप्टर आपण चालू करूया. तर बघू आपण काळ काम वेग मधला हा पहिला गणित. तर एक गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे. 3 दिवसानंतर 20 सैनिक गेले. शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल? बघा, असा प्रश्न नेहमी पोलीस भरतीला विचारला जातो आणि आपण गोंधळून चुका करतो. तर खूप शॉर्टकटमध्ये सांगतोय मी. बघा, एकूण सैनिक किती आहे? एकूण सैनिक आहे 80. सैनिक किती आहे? 80. किती दिवस पुरेल एवढा अन्न आहे? एकूण 15 दिवस. आता एकूण 3 दिवस मायनस करून घेऊ. सैनिक निघून गेले म्हणजे एकूण सैनिक किती होते? 80. 80 सैनिकामधून 20 सैनिक गेल्यावर शिल्लक किती राहतात? बघा, 80 गुणिले 15मधून 3 गेले 12 छेद 80मधून 20 गेले, राहिले किती? 60. आता हा एक शून्य गट, हा एक शून्य गट, 6 एक 6, 6 दुने 12, राहिलं काय आपल्याकडे? 8 गुणिले 2 बरोबर 8 दुनी 16. किती दिवस पुरेल मग हा अन्न? 16 दिवस पुरेल. ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन क्रमांक पहिलाच दिलेला आहे. कन्फ्यूज करण्यासाठी 16, 20, 15 असे ऑप्शन दिलेले असतात. बघा, त्याचप्रमाणे हा गणित सुरू करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बाजूला बेल आयकनचा बटन आहे तो दाबा, जेणेकरून माझे सर्व लेक्चर तुम्हाला वेळोवेळी मिळतील. तर बघू आपण हा दुसरा प्रश्न. एका किल्ल्यावर 150 सैनिकांना 45 दिवस पुरेल एवढे धान्य आहे. 10 दिवसानंतर 25 सैनिक गेले. शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल? बघा, शिल्लक अन्न किती दिवस पुरेल असं विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये बघा, पहिल्या नंबरला आहे 45 दिवस, दुसरा आहे 42 दिवस, तिसरा आहे 60 दिवस आणि चौथा आहे 52 दिवस. हा ऑप्शनमधून बघू आपण कोणता करेक्ट येते. एकूण सैनिक किती आहे? 150 गुणिले किती दिवस? 45 दिवस पुरेल. परंतु 10 दिवसानंतर 25 सैनिक निघून गेले. आता जे 10 दिवस आहे दिवसामधून मायनस करायचे. 10 दिवस भागिले एकूण सैनिक किती आहे आपल्याकडे? 150. 150 सैनिकमधून किती सैनिक निघून गेले? 25 सैनिक निघून गेले. तर आपल्याकडे शिल्लक काय राहते? आता खाली लिहून 150 गुणिले 35 भागिले 150मधून 25 गेले 125. आता या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जाते. कोणत्या? 25. 25 पाचा 125, 25 सक 150. आता शिल्लक काय राहिलं आपल्याकडे? 5 एक 5, 5 7 35, 6 गुणिले 7 बरोबर 6 गुणिले 7, 6 7 42. किती दिवस पुरेल तो अन्न? 42. बघा, ऑप्शनमध्ये आहे का? ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्याचप्रमाणे हा एक गणित आहे. 18 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. जर 8 पुरुष, इकडे लक्ष द्या, जर 8 पुरुष 12 मुलाइतके काम करतात तर 36 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, ज्या वेळेस किंवा नसतो ना त्यावेळेस आपण हा दुसरा वाक्य इम्पॉर्टंट आहे. जरपासून इकडे जर या अशा गणितात किंवा नसेल तर काय करायचं? हा पहिला जो भाग आहे, हा पहिला भाग इथपर्यंत हा अगदी सोडून द्यायचा आणि इथून पुढचा जो भाग आहे या भागावर फोकस करून आपण गणित काढायचं. बघा, जर 8 पुरुष किती आहे? 8 पुरुष किती मुलं इतके? 12 मुलं इतके काम करतात तर 36 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, 36 मुले यांचा तिरपा गुणाकार करून घेऊ आपण. 8 गुणिले 36 भागिले 12, 12 एक 12, 12 त्रिकम 36. आता शिल्लक काय राहिला आपल्याकडे? 8 गुणिले 3,
काय राहिला 8 गुणिले 3 बरोबर 8 त्रिक 24. आता आपल्याकडे 24 दिवसात करतात. पहिला बघा, आता जाऊया आपण पहिल्या वाक्याकडे. 18 आणि 24. 18 गुणिले 24 छेद एकूण ही मुलं किती दिवसात काम करतात? 24. हा एक 24 कट, हा एक 24 कट, हा एक 24 कट. राहिला काय आपल्याकडे शिल्लक? 18. 18 ज्याचा उत्तर असेल बघा. 18 अगदी करेक्ट ॲन्सर आहे. ऑप्शनमध्ये बघून घ्या. 20, 18, 24, 15. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोज असेच एक एक लेक्चर तुम्हाला पाहायला भेटेल एकदम सोप्या पद्धतीत. 9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रियांएवढे काम करतात तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर बघू आपण हा प्रश्न. ऑप्शन क्रमांक 1 12, ऑप्शन क्रमांक 2 18, ऑप्शन क्रमांक 3 9, ऑप्शन क्रमांक 4 15. सोडून बघा 2 मिनटं आणि कमेंट्समध्ये सांगा किती उत्तर येतो तो. तर बघू आपण हा गणित कसा सोडवलेला आहे. 4 पुरुष 6 स्त्रिया एवढे काम करतात तर 18 स्त्रिया. बघा पुरुष किती आहे एकूण? 4 बरोबर किती स्त्रियांना एवढे काम करतो? 6 स्त्रिया. किती? 6 स्त्रिया. तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? सरळ करून घेऊ आपण यांचा तिरपा गुणाकार. 18 गुणिले 4 भागिले 6. 18 गुणिले 4 भागिले 6. 6 एक 6, 6 त्रिक 18. शिल्लक काय राहिलं? 3 गुणिले 4 बरोबर 4 त्रिकम 12. हे 12 आपल्याकडे काय निघालं? 12 पुरुष. आता बघा प्रश्न आता 2 नंबरपासून. मग तुम्हाला याच्या आधीच्या गणितात मी सांगितलेलं होतं, हा जो पॅसेज आहे हा पॅसेज सोडून द्या. हा पॅसेज शेवटी घ्यायचा आहे आपल्याला. पहिले कोणता पॅसेज घ्यायचा? जर. इथं किंवा असेल तर हा पहिले घेऊ. इथं जर असेल तर हा 2 नंबरचा पॅसेज जो आहे ना हा तो पहिले घेणार. तर आता आपण हा घेऊ. 9 गुणिले 12 छेद 12. बघा 9 पुरुष एक काम किती दिवसात करतात? 12 दिवस. तर तेच काम 12. एकूण पुरुष किती निघाले? 12. आता यांचा तिरका गुणाकार करून घेऊ आपण. बरोबर 9 गुणिले 12. 9 गुणिले 12 छेद 12. 12 एक 12, 12 एक 12. कटले. शिल्लक काय राहिलं? 9. 9 हाच आपला आन्सर करेक्ट असेल ऑप्शन क्रमांक 3 मधला. चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. एक काम 12 मुले 18 दिवसात करतात. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात असल्यास तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? बघा 3 मुले लिहून घेऊ आपण. 3 मुले किती पुरुषांना एवढे काम करतात? 2 पुरुषांना एवढे काम करतात. तर तेच काम 18 पुरुषच्या खाली पुरुष लिहून घेऊ. 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? यांचा करूया आपण तिरपा गुणाकार. यांचा करू आपण क्रॉस गुणाकार. 18 गुणिले 3 छेद 2 बे 1 बे 9 18. आता शिल्लक काय आहे? 9 गुणिले 3 बरोबर यांचा गुणाकार. 9 त्रिक 27. किती आलं? 9 त्रिक 27. 27 आलं. आता बघा 27 जो आहे तो खाली घ्यायचा, कारण जरपर्यंत आपण घेऊया. एक काम 12 मुले 18 दिवसात करतात. जर याच्या आधीचा आपल्याला शेवटी घ्यायचं आहे. हे समजलं? 12 गुणिले 18 छेद 27. या दोन्ही संख्येला 9ने भाग जातो. 9 त्रिक 27. 9 दोन्ही 18. 3 एक 3. 3 चौक 12. शिल्लक काय राहिला आपल्याकडे? 4 गुणिले 2 हे गुणाकार करू. 4 दोन्ही 8 बरोबर 8 हा त्याचा करेक्ट ॲन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 1 हा अगदी करेक्ट उत्तर आहे.
बघा काळकाम वेगमधलाच गणित आहे, एकदम सोपं आहे. प्रश्न थोडा मोठा दिसते पण गणित एकदम सोपं आहे. तर बघू आपण हा गणित. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवितात. बघा प्रश्न एकदम वाटतोय एवढा मोठा आहे पण उत्तर एकदम सोपं आहे. 15 मजूर, आता खाली लिहून घेऊ आपण. 15 मजूर रोज 8 तास, किती तास काम करतात? 8 तास काम करून एक काम 18 दिवसात, एकूण दिवस किती? 18 दिवसात संपवितात. तर तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपविल. बघा याच्यात मजूर दिलेले आहे, तास दिलेले आहे आणि दिवस पण दिलेले आहे. यात काय दिलेलं आहे? मजूर दिलेले आहे, तास दिलेले आहे, शिल्लक काय आहे आपल्याकडे? दिवस शिल्लक आहे. अशा सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस दिवस शिल्लक देतात त्यावेळेस सरळमधून एक रेषा मारून द्यायची आणि इथे गुणाकार, इथे गुणाकार, इथे गुणाकार, इथे पण गुणाकार आणि इथे शिल्लक राहतो. ही संख्या आपल्याला शोधायची आहे. काय शोधायचे आहे आपल्याला? एकूण दिवस किती दिवसात ते काम पूर्ण करतील. बघू आपण. 8 एक 8, 8 दुनी 16, 9 एक 9, 9 दुनी 18. शिल्लक काय राहिलं आपल्याकडे? 2. हा 2 कट, हा 2 कट. डायरेक्ट इथेच 15 शिल्लक राहिलं. म्हणजे उत्तर काय आहे आपला? 15. उत्तर काय आहे? 15. ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 हा अगदी करेक्ट उत्तर आहे. हा समजला असेल मित्रांनो, खूप सोपा आहे. बघा असं नाही समजलं तर काय करायचं? 1, 2, 3 हे 3 अंक वर लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर खाली किती? 1 आणि 2 अंक आहे. हे अंक छेदामध्ये लिहायचे, मधून रेष मारायची. गुणाकार 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 गुणाकार, सरळ काटाछाटी करा. आन्सर आपल्या समोर. सेम त्याच टाईपचा गणित हा पण आहे. बघू. 20 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 40 मजूर रोज 18 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. बघा प्रश्न बघा कसा विचारलेला आहे. 20 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. आता काय करायचं आपल्याला? 20, 12 आणि 24 ह्या 3 संख्या लिहून घ्यायच्या आहे. 20 मजूर, आता इथे मजूर लिहून घेऊ आपण. किती तास आहे? 12 तास आहे. त्यानंतर दिवस किती आहे? एकूण 24 दिवस पण लिहून घ्यायची. समजलं? आता रेष मारायची. आता दुसरी बाजू कोणती आहे? 40 आणि 18. सरळ लिहायचे खाली 40 आणि 18 तास. आता आपल्याला दिवस इथं शिल्लक आहे, दिवस इथं काय शिल्लक आहे? दिवस. आता यांचा सरळ गुणाकार करायचा. 20 एक 20, 20 दोन्ही 40. आता शिल्लक काय राहिलं इथे? या दोन्ही संख्येला 6 ने भाग जातो. 6 इन दोन्ही 12, 6 त्रिक 18. आता आपल्याकडे हा 2 कटला, हा 2 कटला. 3 एक 3, 3 8 24. उत्तर हाच आहे तुमचा 8. बघा किती सोपं आहे. बाहेर कुठेच जायचं गरज नाही, इथंच काटाछाटी करा आणि लगेच उत्तर मिळवा. मुंबई पोलीस भरतीला याच्यापेक्षाही सोपे आणि छोटे छोटे प्रश्न विचारलेले होते. बघा तुम्ही मुंबई पोलीस भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले त्याच टाईपमध्ये हा प्रश्न आहे. बघा ऑप्शनमध्ये कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट आन्सर आहे. बघू आपण पुढचा गणित. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे माझे जे बी लेक्चर्स येतील ते तुम्हाला सर्व पाहण्यास मिळावं आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर बघू आपण हा प्रश्न. 24 मजूर रोज 14 तास काम करून एक काम 40 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 42 मजूर रोज 20 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतात. प्रश्न सेम टू सेम आहे. तिसरा नंबरचा प्रश्न आहे. बघू आपण. हा मजूरच्या खाली मजूर लिहू. एकूण 24 मजूर रोज किती तास काम करतात? 14 तास इथे लिहू. किती? 14 तास.
आणि किती दिवसात पूर्ण करतात ते दिवस इथे लिहू 40 दिवसात. आता ही झाली आपली एक बाजू. ठीक आहे. आता दुसरी बाजू कोणती आहे 42 मजूर. मजूरच्या खाली मजूर लिहू 42 मजूर. समजलं. 42 मजूर रोज किती तास काम करतात 20 तास. आता आपल्याकडे काही नाही म्हणजे काही नाही शिल्लक दिवस नाही आहे. आपल्याला हा इथला जो दिवसाचा भाग आहे तो काढायचा आहे. आता सरळ यांचा गुणाकार करा आणि या छेद वरच्या वरी आणि खालच्या खाली अंश या दोघांचा भागाकार करूया. 24 गुणिले 14 गुणिले 40 छेद 42 गुणिले 20. आता भाग देऊ. 20 एक 20, 20 दुनी 40. आता 7 दुनी 14, 7 सकम 42, 6 एक 6, 6 चौक 24. शिल्लक काय राहिला आपल्याकडे मित्रांनो. शिल्लक काय राहिला आपल्याकडे 4 गुणिले 2 गुणिले 2. 4 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 4 दुनी 8, 8 दुनी 16. ॲन्सर 16 आहे. याचा ऑप्शन क्रमांक 1, 2 हा करेक्ट ॲन्सर आहे. 16 नंबर. 18, 16, 8, 12 कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला असतो ऑप्शन. ठीक आहे. बघा हा गणित थोडा वेगळा आहे. याच्यात पट दिलेली आहे. पट दिले की आपल्याला डोकं कन्फ्यूज होते आणि काही चुका करतो. त्याच्यासाठी आपण हा गणित व्यवस्थित समजून घेऊया. 6 माणसे एक काम रोज 9 तास करून 30 दिवसात संपवितात. जर त्याचे 10 पट काम रोज 8 तास करून 25 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील. बघा प्रश्न कसा दिलेला आहे. 6 माणसे एक काम रोज 9 तास करतात. ते 30 दिवसात संपवितात. तर त्याचे 10 पट. लक्ष द्या. पट. पहिल्या गणितात पट नव्हते, या गणितात पट आहे. 8 तास करून 25 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतात. सरळ लिहून घेऊ. माणसे. माणसाच्या खाली माणसे. 6 माणसे. तास किती सेम टू सेम तसाच आहे. तास किती आहे 9 तास. त्याचप्रमाणे दिवस किती आहे दिवस 30. इथपर्यंत समजलं. माणसे, तास, दिवस. आता बघा हे पट जे आहे ना पट इथे लिहू आपण. पट कधी पण पट इथे लिहायची. किती पट आहे 10 पट. आता ही 10 पट जशाच तशी लिहून घेऊ. पहिली बाजू आपली झाली कंप्लीट. आता दुसरी बाजू. 8 तास करून 25 दिवसात पूर्ण करतात. तास किती आहे 8 तास करून किती दिवसात संपवितात 25. जशाच तसा. आता सरळ गुणाकार, सरळ गुणाकार, सरळ गुणाकार आणि गुणाकार. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. समजलं. इथपर्यंत समजलं तर गणिताचं उत्तर आलं. बघू आपण. याला आणि याला 5ने भाग जातो. 5 एक 5, 5 5 25, 5 सक 30, 5 एक 5, 5 दोन्ही 10. आता शिल्लक काय राहिलं आपल्याकडे 2 एक 2, 2 चौक 8. आता 4 एक 2 दुनी 4, 2 त्रिक 6. आता शिल्लक राहिला आपल्याकडे 6 गुणिले 9 गुणिले 3 छेद 2. किती राहिलं 2. 2 एक 2, 2 त्रिकम 6. आता बघा शेवटी शिल्लक काय राहिलं 3 गुणिले 9 गुणिले 3. 3 गुणिले 9 गुणिले 3 27, 27 त्रिक 81. 3 9 27, 27 त्रिक 81. 81 हा आपला ॲन्सर आहे. ऑप्शनमध्ये बघू आहे का 81. ऑप्शन क्रमांक 1 नाही 2 हा एकदम करेक्ट ॲन्सर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हार्ड आहे. प्रश्न हार्ड आहे पण आपण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला फक्त याच्याकडे बोर्डकडे लक्ष द्या जेणेकरून एक पण पॉईंट तुमचा मिस होणार नाही. 48 मजूर एका रस्त्याचे काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर त्या रस्त्याच्या 1.25 पट. लक्ष असू द्या 1.25 पट काम पूर्वीच्या मजुरांच्या 3/4 पट मजूर किती दिवसात पूर्ण करतील.
बघा इथे 2 ठिकाणी पट दिलेले आहे. 1.25 पट काम पूर्वीच्या मजुरांच्या 304 पट मजूर किती दिवसात पूर्ण करतील. सगळ्यात पहिले तुम्ही प्रश्न समजून घ्या. जर तुम्ही प्रश्न समजून घेतला तर परीक्षेला किती पण किचकट प्रश्न येऊ द्या, अजिबात तुम्हाला अवघड जाणार नाही. त्याच्यासाठी आपण बघू. आता याचा सुरुवातीला आपल्याला 3/4 पट काढून घ्यावे लागेल, जेणेकरून आपल्याला दुसरी बाजू सापडून जाईल. बघा पहिली बाजू 48 सापडलेली आहे, 36 आहे आणि त्यानंतर 1.25 पट आपण त्यावेळेस घेतलं होतं. मजूर, आता मजूर घेऊ आपण. सुरुवातीला आपण दुसरी बाजू काढून घेऊ 3/4 पट. 3/4 पट काढण्यासाठी काय करावं लागेल, सुरुवातीला हे मजूर जे आहे ना हे उचलावं लागेल. एकूण मजूर किती आहे 48. 48चे किती पट सांगितलेले आहे 3/4 पट. 3/4 पट. सरळ यांचा गुणाकार आणि भागाकार. 4 1 4, 4 1 4, 4 2 8 गुणिले 3, 12 त्रिक 36. काय आला आपल्याकडे 36. हे 36 किती आली 3/4 पट आली. आता आपली दुसरी बाजू क्लिअर झाली. इथे आपली दुसरी बाजू आलेली आहे. आता बघा पहिली बाजू किती आहे 48, 36 आणि 1/1.25 पट. सरळ लिहून घेऊ. मजूर किती आहे, मजूर 48 गुणिले दिवस किती आहे, दिवस 36 आणि पट किती आहे, पट दिलेली आहे 1.25 म्हणजे 1.25 पट. छेद ही पहिली बाजू झाली. आता दुसरी बाजू किती आहे फक्त 36. सरळ 36 1 36, 36 1 36 कट झालं. राहिलं काय आपल्याकडे आता 48 गुणिले 1.25 बरोबर यांचा गुणाकार केल्यास किती येईल आपल्याकडे 60. आता गुणाकार करायची सोपी टेक्निक सांगतो तुम्हाला. 48 1 48. सुरुवातीला काय करायचं 48ने गुणाकार करून घ्या आणि 48 25 म्हणजे 1 पट, 4 पट म्हणजे 100. तर 25 48चे 4 भाग करायचे, 4मधून 1 भाग घ्यायचा 12 बरोबर 8 आणि 2 0, हातचा 1, 1 आणि 4 5 आणि 1 6 60 आलं. म्हणजे गुणाकार करायची काही गरज नाही, असं गुणाकार करायचा. 48 1 48 याचे 4 भाग आहे ना, 1 भाग घ्यायचा, सरळ 60. आन्सर आपला 60. ऑप्शनमध्ये बघूया. ऑप्शन क्रमांक 1 9 2 करेक्ट. असं समजलं मित्रांनो तुम्हाला. त्याचप्रमाणे हा दुसरा गणित आहे. दुसरा गणित आहे पटाचाच आहे पण एकदम सोप्या पद्धतीत आहे. तर बघू आपण हा गणित. काही माणसे एक काम 45 दिवसात करतात. जर माणसांची संख्या 5/7 पट केली तर त्याच कामास किती दिवस लागतील. बघा ऑप्शनमध्ये 63 आहे, 96 आहे, 54 आहे, 27 आहे. बघू आपण हा गणित एकदम सोपं आहे. काही माणसं किती आहे माहिती आहे का, माहिती नाही. किती दिवसात करतात 45 दिवसात करतात. जर माणसाची संख्या 5/7 पट केली, 5/7 पट केली तर त्या कामास किती दिवस लागतील. सरळ काय करायचं 45 लिहायचे बरोबर 5/7 पट आहे, छेद काही नाही म्हणजे 1 आहे. सरळ गुणाकार तिरका करून घ्यायचा. 45 गुणिले 7/5, 5 1 5, 5 9 45. शिल्लक काय राहिला आपल्याकडे 9 गुणिले 7, 9 7 गुणाकार करा, 9 7 63. ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शन क्रमांक 1 पहिलाच आहे, एकदम करेक्ट. 10 मजूर एक काम 18 दिवसात संपवितात. मजुरांची संख्या 1.5 पट केल्यास ते काम किती दिवसात संपवितात. बघा सेम टू सेम त्याच गणितासारखं आहे. त्यावेळेस 5/7 पट दिलेली होती. आता काय दिलेली आहे 1/5 पट म्हणजे दीड पट दिलेले आहे. काहीच नाही करायचं. सुरुवातीला मजूर किती आहे 10 मजूर आहे गुणिले
1.5 करायचे 1.5. आता सरळ गुणाकार करून घ्यायचा. 10 गुणिले 1.5 बरोबर 15 येतात. आले 15. आता 10 गुणिले 18/15 करायचे. मजूर 10 दिवस किती आहे 18 छेद दुसरी बाजू किती आहे 15 गुणिले 5 दुनी 10 5 त्रिक 15 शिल्लक काय राहिलं 2 गुणिले 18/3 3 1 3 3 सक 18 2 गुणिले 6 बरोबर याचा गुणाकार करायचा. साइन दोन्ही 12. ॲन्सर 12 हा करेक्ट असेल. ऑप्शन क्रमांक 1 2 3ला 12 आहे म्हणून 12. हा गणित मित्रांनो मी तुम्हाला देत आहे एक गणित, ते सोडून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲन्सर सांगा, जेणेकरून मला समजेल की किती मुलांना गणित समजत आहे. हा गणित तुम्ही स्वतः सोडून कमेंट्समध्ये सांगा, मी सांगेल उत्तर रिप्लाय देऊन. ठीक आहे. 10 मजूर एक काम 18 दिवसात संपवितात. मजुरांची संख्या 6 पट केल्यास ते काम किती दिवसात संपवितात. बघा ऑप्शन क्रमांक 3 6 12 7 यापैकी कोणतेही असू शकते. ह्या गणिताचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, खंदकाचा गणित तुम्ही आजपर्यंत सोडवला असेल, कोणी नाही सोडवलं असेल. भरपूर मुलांना खंदक ही काय मॅटर असते ते माहीत नाही, आणि याच्यावरचे मोस्टली गणित जे आहेत ते चुकतात, कारण मुलांना हे कसं सोडवायचं अजिबात माहिती नसते. क्लासमध्ये शिकवले जाते कधी कधी. तर आपण हा खंदकाचा गणित घेऊ, जेणेकरून तुमचा हा जो गणित आहे जरी परीक्षेला आला तरी चुकणार नाही. तर बघू आपण स्पष्टीकरण सहित. 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात. 20 मजुरांना 15 खंदक खंदण्यासाठी किती दिवस लागतील. प्रश्न एकदम सरळ दिलेला आहे, पण उत्तर आपलं डोकं फिरून टाकणार. आपण काय करतो मोस्टली बघा, आपण काय करतो 40 60 आणि 30 पहिली बाजू, 20 आणि 15 दुसरी बाजू. उत्तरची वाट लागली, कारण इथे तसं दिलेलं नाही आहे. इथे काय दिलेलं आहे खंदक खंदण्यासाठी. असं ज्यावेळेस पण तुम्हाला परीक्षेला आज येईल कदाचित हा प्रश्न, किंवा येणार पण नाही, पण लक्षात असू द्या, ज्यावेळेस तुम्हाला खंदक हा नाव आला त्यावेळेस आपण शिकवलेल्या पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा आहे. तर आपण बघू 40 मजूर किती 40 बरोबर दिवस किती आहे दिवस 60. खंदक किती आहे एकूण 30. आता ही झाली आपली पहिली बाजू. काय झाली पहिली बाजू क्लिअर झाली. आता घेऊ आपण दुसरी बाजू. मजूर किती आहे 20 बरोबर खंदक किती आहे 15. सेम टू सेम. आता काय करायचं आहे आपल्याला, पहिले काय करायचो आपण, पहिली बाजू आणि दुसरी बाजू या दोन्ही बाजूचा छेद करायचो आणि गुणाकार करून डायरेक्ट काटाछाटी करायचो. इथे तसं नाही आहे. इथे काय करायचं, ही बाजू आणि ही बाजू 1 2 3 ह्या 3 बाजूंचा गुणाकार करून घ्यायचा, आणि परत ह्या दोन्ही बाजू छेदामध्ये येतील. समजलं. 1 2 3 बाजू ह्या अंशामध्ये जातील, आणि 20 आणि 30 ह्या 2 बाजू मजूर आणि खंदक हे खाली छेदामध्ये येतील. तर बघू आपण याचा उत्तर कसा येतो. 40 गुणिले 60 गुणिले 15 छेद 20 गुणिले 30. 20 गुणिले 30 सरळ 30 31 30 दोन्ही 60. 20 21 20 दोन्ही 40. आता काय राहील आपल्याकडे 2 गुणिले 15. 15 दोन्ही 30 30 दोन्ही 60. 2 गुणिले 15. 15 दोन्ही 30 30 दोन्ही 60. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल आणि मॅथ हा विषय तुम्हाला अवघड जात असेल तर आपल्या CP अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अवघडात अवघड आणि सोप्यात सोपं सगळ्या लेवलचे गणित आपण CP अकॅडमी या यूट्यूब चॅनलला शिकवल्या
जातो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 हा याचा अगदी करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन पण या बाजूला दिलेले आहे बघा मित्रांनो. त्याचप्रमाणे हा दुसरा गणित आहे मित्रांनो. 10 मजूर बघा लक्ष द्या इकडे, 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी करतात, तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करतील. सेम टू सेम मजूर किती आहे 10, दिवस किती आहे एकूण 7, खेळणी किती आहे 1400 आणि परत दुसऱ्या स्टेपला काय दिलेलं आहे 8 मजूर 3 दिवसात. मजूरच्या मजूर खाली लिहू 8, दिवस किती आहे 3 बरोबर किती. आता बघा त्यावेळेस काय केलं होतं आपण खंदकच्या वेळेस असा आणि असा गुणाकार केला होता. यावेळेस हा अंशामध्ये जाईल तिरकस गुणाकार, इथून इथे आणि इथे खेळणी आलं की तिरकस. बघा काय करायचं आहे 8 गुणिले 3 गुणिले 1400 छेद 10 गुणिले 7, 10 गुणिले 7 समजलं. हा एक शून्य गट, हा एक शून्य गट, 7 एक 7, 7 दुनी 14, शिल्लक काय राहिला 8, 8 गुणिले 3 गुणिले 20, 8 त्रिकम 24, 8 त्रिकम 24 आणि गुणिले 20, 24 दोन्ही 48 बरोबर 480. 480 हा करेक्ट उत्तर असेल तर किती खेळणी तयार करतील ते लोक 480 खेळणी तयार करतील.